खरं म्हणजे जेव्हा एमव्हीच्या बाजूने निकाल लागतो तेव्हा ईव्हीएम पण चांगलं असतं, निवडणूक आयोग पण चांगला असतो, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट पण चांगला असतं। आणि जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला की मग ते ईव्हीएमवर आरोप करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून करतायत। यापूर्वी निवडणूक आयोगावर आरोप केले होते। मी आपल्याला थोडी माहिती देतो। 1982 साली निवडणूक आयोग यांनी केरळ येथे ईव्हीएम वापरला, परवानगी दिली। 1951 मध्ये कायदा 1951 मध्ये दुरुस्ती करून कलम 61A प्रमाणे ईव्हीएम वापरण्याला परवानगी दिली। त्यानंतर सातत्याने अनेक राज्य, मग दिल्ली विधानसभा असेल, तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल या सर्व ठिकाणी ईव्हीएम वापरला। 2004 साली लोकसभेमध्ये ईव्हीएम वापरला आणि काँग्रेस जिंकली। 2009 साली ईव्हीएम वापरला, ईव्हीएमवर मतदान झालं आणि काँग्रेस जिंकली। मग त्यावेळेस काय का बॅलेट पेपरची मागणी केली नाही? जेव्हा तुम्ही जिंकता तेव्हा तुम्ही त्या यंत्रणेचा उदो करता। दुसरी गोष्ट, या ठिकाणी 2014 ला एनडीए जिंकलं, 2004-2009 ला काँग्रेस जिंकलं होतं आणि आता तर त्यांचेच मित्रपक्ष आणि त्याबरोबर सुप्रीम कोर्टाने देखील बॅलेट पेपरवरची निवडणूक घेण्याचं नाकारलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने देखील म्हटलंय की तुम्ही जेव्हा जिंकता तेव्हा आमच्याकडे येत नाही, जेव्हा हारता तेव्हा आमच्याकडे येता। हा दुटप्पी भूमिका आहे। आणि त्याचबरोबर त्यांचे काँग्रेसचे मित्रपक्ष असलेले ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्सचे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील काँग्रेसला चांगला फटकारलेला आहे। जेव्हा तुम्ही 100च्या वर जागा आल्यावर आनंद साजरा करता आणि काही महिन्यानंतर म्हणजे लोकसभा जी झाली त्यामध्ये देखील जेव्हा यश मिळालं काँग्रेसला आणि महाविकास आघाडी इंडिया अलायन्सला, तेव्हा एमव्हीए आपलं ईव्हीएम चांगलं होतं, तेव्हा तुम्ही बॅलेट पेपरची मागणी केली नाही। मग त्यांनी म्हटलेलं आहे की ईव्हीएमवर आरोप करण्याचं सोडा, नाहीतर निवडणुका लढवू नका। हे त्यांच्याच मित्रपक्षाने त्यांना सुनावलेलं आहे। त्यामुळे मी ईव्हीएमच्या बद्दल एवढंच म्हणतो की हा जनादेश आहे, हा जनाधार आहे आणि लँडस्लाइड विक्ट्री आहे। ही लोकांनी, आमच्या लाडक्या बहिणी, लाडक्या शेतकरी, लाडके भाऊ या सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि त्यामुळे जनादेशाचा अपमान करू नका, अन्यथा येणाऱ्या पुढच्या निवडणुकांमध्ये लोक या अपमानाचा बदला घेतील। काल निवडणूक आयुक्त देखील निवडणुकीद्वारे बसवावेत, निवडून आणावेत अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली। त्या मागणीकडे कसं? खरं म्हणजे ही मागणी देखील हास्यास्पद आहे आणि खरं म्हणजे घटनेलाच आव्हान देणारी आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेने हे सर्व निर्णय घेतलेले आहेत आणि म्हणून एक प्रकारे बाबासाहेबांच्या घटनेचा अपमान आहे। खरं म्हणजे ही पदं जी आहेत, ही जी काही शासकीय यंत्रणा ज्या आहेत, या सर्व ज्या, मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाला, कोर्ट आहेत, शासकीय यंत्रणा आहे, सगळं जे काही घटनात्मक पद आहेत आणि त्या घटनात्मक पदाला आव्हान देणं म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या विरोधात निकाल लागतो त्यावेळेस तुम्ही त्यांच्यावर आरोप करता आणि त्यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करता, हे घटनाबाह्य आहे। हा बाबासाहेबांचा आणि घटनेचा अपमान आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल भेट झाली, शुभेच्छा